नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। तर कशात एकदम मजेत नाही तर मजेतच राहा। तर आजचा ब्लॉग आपला किती दिवसांनी आला आणि 41 ब्लॉग आज आलेला आहे। सो का लेट होतं ब्लॉग कारण आपलं तुम्हाला माहिती आहे तर कॉलेज आणि IIT असतं, IIT कॉलेज ते पण बघावं लागतं, त्याच्यामुळे आपले लेट वगैरे ब्लॉग येतात। तर आजचा ब्लॉग तुम्ही थंबनेल बघून समजलं असेल कशाबद्दल आजचा ब्लॉग होणार आहे। खूप मजा आहे ब्लॉगमध्ये, म्हणजे थोडीफार म्हणजे माहिती वगैरे सांगत आहे, म्हणजे कसं काय आहे ते काय घेणार वगैरे ते पण थोडी म्हणजे मजा येणार आहे आणि त्याचं पण सिनेमॅटिक वगैरे शूट करणार आहे। सो आपला छोटीला सर्व कोकण आहे, तर टायटल बघून तुम्ही समजलं असेल आणि त्याला पण किती दिवसांनी भेटणार दादाला। सो आमची भेट टी-शर्टवरून झाली, पण तुम्हाला मी आज प्रॉपर त्याला दाखवणार आहे ब्लॉगमधून। त्याला फोन पहिला सकाळी केला, सो आता इथून जातोय मुंबईला म्हणजे दिवेवर म्हणलं परत ठाण्याला, म्हणजे तिकडे CSTला पण बघीन जाईन, थोडं काम आहे म्हणजे कॅमेराची प्राईस पण बरोबर विचारायची आहे। सो मस्त की तर सनलाईट बघा मस्त की आता वाजलेत 8:15 झालेत, इथून आता 8:30 किंवा 8:45 निघेन। तर आपली नेहमीची एक्सप्रेस म्हणजे सॉरी पॅसेंजर म्हणजे आपली रत्नागिरी दिवा पॅसेंजर, तिच्याने आज किती दिवसांनी आपला प्रवास झाला नाही, सो जाणार आहे मस्त की। तर संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत माझ्यासोबत। तर मित्रांनो फायनली मानगाव रेल्वे स्टेशन वरती आलेलो आहे। डायरेक्ट घरातून आमचं मानगाव रेल्वे स्टेशन आलं आहे आणि बाजूला आहे आमचा गोवा हायवे। सो डायरेक्ट सावंतवाडी दिवा म्हणजे सावंतवाडी म्हणजे खूप सावंतवाडी पण पुढे जातं वगैरे, असं आमचा गोवा हायवे। तो आता डायरेक्ट आलो 9:30 वाजता आलो, अजून 10 वाजता आहे ट्रेन। मंथन आदित्य आणि आत्या वगैरे आहे आणि अजून आहेत काकी वगैरे दोघी। सो आता आलो जरा आता आयलो मानगाव वगैरे तिथे आहे, तिथे आमचं मानगाव पुढे ते शूट वगैरे करतो सिनेमॅटिक, सो म्हणतात तर फोटो वगैरे काढतोय आणि आपला आज ब्लॉग एकदम मस्त झाला जाताना। आणि रत्नागिरी दिवा पॅसेंजर आपल्या नेहमीप्रमाणे लेटच आहे, सो 10:05 दाखवते। सो संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू, परत तिथे जातो शूट करतो, नंतर मग पुढचा वगैरे सांगत राहतो। समोर चालताना मस्त की आपली आता दिव्यावरून सावंतवाडी एक्सप्रेस, सो नेहमीप्रमाणे आलेली आहे। टायमावर थोडीशी लेट आहे, 9:30 वाजता आली परफेक्ट, पण एवढी काही गर्दी वगैरे नाही। तरी बघा इलेक्ट्रिक इंजिन आहे, तो जाऊया तिथं पहिला शूट वगैरे करायला। मित्रांनो फायनली तिकीट वगैरे काढली आणि तिथं सामान वगैरे ठेवलं आहे, मी आदित्याने म्हणता नाही आणि काकी वगैरे तिकडे येतात। तर आजचा ब्लॉग एकदम खूप छान होणार आहे। सो बघा 30 रुपये तिकीट झालेले आहे, म्हणजे इथून मानगाव ते दिवा बस एवढी, म्हणजे बरं झालं 30 रुपये किती 35 रुपये उलट कट झालेत, कारण आता नवीन अपडेट वगैरे म्हणजे नवीन फीचर होतात, रेल्वे स्टेशन वगैरे होते, त्याच्यामुळे म्हणजे मस्त की ट्रेन वगैरे पण आता खूप म्हणजे आहेतच, मी बघतोय ना म्हणजे ॲप वगैरेवरती खूप म्हणजे मानगावसाठी थांबण्यासाठी खूप म्हणजे आहेत ट्रेन वगैरे। सो आता तिकीट वगैरे काढले, शूट वगैरे पण अर्धा केलं, तिकडे थोडं जातो फोटो वगैरे काढतो आणि कोणाला नक्कीच भेटणार ते नक्कीच तुम्हाला समजेलच। सो आता आपला हा दिव्यावरून मग ठाण्याला सॉरी CSTला गेलो तर नक्कीच तुम्हाला दाखवीन वगैरे काय म्हणजे घेणार वगैरे ते। सो आणि त्याला पण दादाला भेटून देईन वगैरे आणि कोणाला पण ते नक्कीच हा शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू। आता ट्रेन आले गोरेगाव वीरचित आहे, 9:45 की 9:45चा टाईम दिल्यानंतर मी आता 10:05चा टाईम आहे। सो संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू आली का मग तुम्हाला सांगेन। आपलं मानगाव हे बोर्ड आहे, इथं आता शूट वगैरे केलं आहे, म्हणजे फोटो वगैरे काढले व्यवस्थित वगैरे। आता ट्रेनची वाट बघतो, आता वाजलेत 10 वाजायला आलेत, 5 मिनिटं बाकी आहेत। आता अजून आता सावंतवाडी गेलेली आहे, म्हणजे क्रॉस केली मानगावरून आता तिकडे कोकणामध्ये। आता तिकडून आता हे येईल कारण क्रॉसिंगला लागतो, कारण ती पॅसेंजर आहे त्याच्यामुळे। तर खूप मस्त प्रवास होणार आहे आणि बघा आज रविवार आहे, तर सकाळचीला गर्दी असली त्या कारण संध्याकाळी खूप गर्दी आहे, म्हणून मला सकाळी जाते, संध्याकाळी आपला रिटर्न 1 डे ट्रिप होणार आपली। तो कशासाठी नक्की तुम्हाला समजेल आणि मस्त थोडं गार वगैरे वाटतं मस्त की। तर किती दिवसांनी आपला प्रवास होणार आणि ह्या आठवड्यात नक्कीच प्लॅन आहे, तर नक्कीच तुम्हाला चांगला ब्लॉग येतील, आपले एपिसोड वगैरे असे होतीलच। तो आधी ना ह्या ब्लॉगमध्ये सांगेल तर नक्कीच तुम्हाला येतीलच। आणि ब्लॉग आपले लेट येतात का IIT कॉलेजला पण जायला लागतं, त्याच्यामुळे आता बोलू चल जाऊन येऊया, त्याच्यामुळे काम आहे त्या जाऊन येऊया मस्त की। तर ट्रेननी पण आपला प्रवास झाला आहे आणि खूप म्हणजे जो आता येईल ना शनिवारी ब्लॉग म्हणजे शनिवारी वगैरे राहणार, मी सांगेन तुम्हाला नक्कीच लास्टला घरी येताना। सो आणि नेमका झाला असं की मी चार्जरच आणला ना iPhone माझे म्हणजे म्हणून थोडं आता मेन शूट करीन, म्हणजे जे माहिती वगैरे ते म्हणजे कशासाठी येतो कशासाठी नाही ते नक्कीच तुम्हाला दाखवून वगैरे। आणि तेवढंच कारण रिटर्न पण यायचं तर चार्जिंग पण ठेवायची आहे, तर आत्ताच आहे 70%। तर मी म्हणजे एवढं झालं ना, मी त्याच्यापेक्षा इयरफोन आणला आणि चार्जर तिथेच ठेवला, असं झालं माझ्यासोबत। असो चला तर चांगला व्यवस्थित होणार ब्लॉग, तर शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू। मित्रांनो फायनली आपली आलेली आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर आणि इलेक्ट्रिकच इंजिन आहे, कल्याण जंक्शनचा तो आहे मध्य रेल्वे। सो आता बघूया गर्दी वगैरे असेल का नाही, डायरेक्ट आता बघा हा तर पूर्ण खालीच गेला, हाय खाली आहे बघा, नॉर्मल आहे खाली। सो आता डायरेक्ट कंटिन्यू पूर्ण बसू शेवटपर्यंत।
मित्रांनो फायनली ट्रेन आता सुटलेली आहे आणि ट्रेनमध्ये बघा नॉर्मली खाली आहे ट्रेन. बरा झाला कारण आज संडे आणि आम्हाला खूप गर्दी असेल. मस्त की बाय बाय माणगाव जाते मस्त. आणि आम्ही इथे गेटवरतीच बसणार, मी आणि आदित्य. आणि म्हणतात सीट वगैरे आहे तशी बसायला. आम्ही जरा उभं राहून चाललो. हा आम्ही उभं राहून रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. उभं राहून मजा येते कारण आपलं माहिती आहे उभं राहून जनरलने म्हणजे होतच ब्लॉग वगैरे. पण हे जनरल पुढं आणि हिला एसी डबा वगैरे नाही, फक्त पॅसेंजर. आणि D1 D4 D4 हे बघा माणगाव. चला बाय बाय. 4 डबे आहेत फक्त हिला बुकिंगवाले आणि बाकी सगळे जनरल आहे. सो असं मस्त. आणि हा तेच तर चला तर मित्रांनो हा शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू. पुढचं वगैरे सांगायचं स्टेशन कारण जास्त मी शूट नाही पण करू शकत कारण आपली चार्जिंग पण कमी आहे त्याच्यामुळे. तर आपण डायरेक्ट मेन आता दिव्याला भेटू आणि असं मेन शॉट वगैरे दाखवत जाईल कारण कोणाला भेटेल ना ते नक्की तुम्हाला सांगेन. तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग. आता मस्त की सुटल्या माणगावर 10:06 इथून सुटली मस्त आहे की. तर संपूर्ण मस्त ब्लॉग आहे. आणि रत्नागिरीने आपला रत्नागिरी दिवा पॅसेंजर आम्ही इथे बघू. इजेनेच नाही तर रिटर्न यायला लागेल. नाही तर मग मस्त आपलं लवकर काम झालं ना तर मग मस्त गंधीनेच होईल आपला रिटर्न प्रवास. सो मस्त की. आणि आमच्या इकडे बघा हा बायपास म्हणजे होतोय जरा थांबलाय काम त्याच्यामुळे. चला मग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू. आणि कोकण रेल्वेचा दिव्यापर्यंत प्रवास शेवटपर्यंत बघा. आणि आंबावडी वगैरे आलेत तुम्ही पण नक्कीच खाल्ल्याचं नक्कीच कमेंट करायला विसरू नका. शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू. फायनली पोचलो रोहाला. आता इथे जरा थांबली आहे कारण थोडीफार क्रॉसिंग झाली तर होईल कारण ड्रायव्हरचेच वगैरे होते इथे रोयला. तर आम्ही बघा एवढा पुढं आलो आहे. तिकडे ते पाठी राहिलं नेहमी आम्ही पाठीत बसतो. सो इकडे जरा रिलॅक्स करण्यासाठी आलो आहे. सो आता वाजलेत 10:30 किती वाजले 11:15 झाले. 11:15 तिथं आले. सो आता आपण थोडं दाखवतो शॉर्ट कारण चार्जिंग पण कमी आहे. डायरेक्ट आता दिव्याला भेटू. फक्त आता कोकण रेल्वे प्रवास म्हणजे इथून बघा जरा दिव्यापर्यंत दाखवते. आता स्टेशन आपल्याला तुम्हाला नेहमी ह्या ट्रेननी समस्या वगैरे फिरवले आहेत. पण आता नशीब त्याच्यात ते खायचं वगैरे आता इथे रॉयलच खातो आहे कारण पुढे आता थोडा बंद वगैरे होईल म्हणून. तर चला मग शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू. आणि मग दिव्याला कोणाला भेटण्याचं नक्की तुम्हाला सांगतो. मित्रांनो आता वरती आलो आम्ही मस्त बसायला. आता आद्या बघा समोसा वगैरे इकडे काकी वगैरे इकडे सगळे बसलेले आणि घेतलेला बघा समोसा. आणि म्हणतो नाही मस्त आहे की बघतोय. तर आजचा मस्त की प्रवास होता कारण झोपतोय का कारण काल आज सकाळी 5 वाजता उठलं आणि अलार्म वगैरे लावला आणि सकाळी परत 7 वाजता उठलो. आणि या ट्रेनला यायचं तर म्हणून लवकर उठायचं असतं. आता समोसा वगैरे खाऊन जसं की झोपून वगैरे आता डायरेक्ट भेटू दिव्याला. मित्रांनो फायनली पनवेलला आलोय आणि तिकडे काकी वगैरे गेलेतच आणि इच्छी मम्मी नंतर वगैरे. सो आता पाण्याची बॉटल वगैरे घेऊन आता पद्धतशीर डायरेक्ट दिव्याला कारण इथंच गाडी लेट आली. आधीचा चेहरा वगैरे घाबरला एकदम. सो आता शेवटपर्यंत बघा ब्लॉग. आता फायनली दिव्याला पोहोचूच. आता इथं वाजले 1:30 वाजलेत. 2 वाजता म्हणजे 1:45-2 वाजता तरी पण मला वाटतं दिव्याला असेल तो आपले मित्र वगैरे भेटेल. नंतर मग संपूर्ण वगैरे ब्लॉग इकडे आलोय बाहेर. आणि ऊन तर बघा आता वाजले 1:15. तो इकडे आता माल डबा लागला आणि तिकडे लोकलचा आहे. आता मस्त की इकडं 6 नंबरला आली आम्हाला 5 नंबरला. त्यांचं आजींचं धांदल वगैरे झालं ते मुलाचं वगैरे येतं म्हणून. तर त्यांना वाटलं इकडे 5 नंबरला येईल. सो आता लगेच सुटली. मला बरं झालं तर दादाला कॉल करतो आणि भेटतो लगेच. आपलं घ्यायचं सामान वगैरे म्हणजे घ्यायची कुठली वस्तू ते नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत वगैरे काय केलं ते डायरेक्ट आता भेटू. चल म्हणतात चल चल. तो आधे वगैरे गेले आता दातोलीलाच उतरलेत. आता आपण डायरेक्ट दिव्याला जाऊ आणि मग दिव्याला तो येईल. 1 तास बसायला लागणार आहे मला. सो येईल तेव्हा भेटूया दिव्यामध्ये. पूर्ण गाडी खाली 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 एकदम. तर फायनली तर दिव्याला पोहोचलोय. आता जातोय. माझा पॉकेट आद्याकडे राहिला. कभी लगता है क्या पुनीत भगवान है. आता जातोय तिथं आधीची इथं. मग तिथं भेटू डायरेक्ट मग येणार परत दिव्याला आणि नंतरला मग
संपूर्ण बघा. तो दादा आला का मग भेटू तुला काय काय घेणार आहे ते. दिवा इथून सरळ चालत जाते आता झुंजामध्ये. लवकर फास्ट. मित्रांनो फायनली ठाण्याला पोहोचलो 4 वाजता. इकडे हा ठाणा स्टेशन आहे, प्लॅटफॉर्म नंबर 7. तर आता इथून मस्तगंधा पकडणार आहे झुंजामध्ये आणि जनरल डबा इकडे पुढेच आहे. बरा झाला एकदम बघा, एकदम पुढेच आहे इकडे. सो आता इथून म्हणजे सगळं तुम्हाला दाखवतो. मी जॅकेट वगैरे घेतलं ते म्हणजे कोणतं, आणि मी ठाण्यामधलं पण काम वगैरे केलं आहे. सो आता इथून 7 नंबरवरून मस्तगंधा पकडून बघूया गर्दी वगैरे भेटेल का नाही. तो संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत लास्टपर्यंत. आता एकदम मस्तगंधा पकडून रिटर्न गावी. फायनली मस्तगंधामध्ये बसलोय आता आणि बसलोय पंगा असतात त्यांच्या डब्यामध्ये बसलोय. तर बघूया आता काय होईल. मित्र पण माझा बसलेला त्याच्यामुळे आता बसला. हा बाजूचा आहे लेडीज डबा आणि तिकडे सगळे जनरल डबा आहेत. पण एवढी गर्दी आहे ना जनरलला, म्हणजे उभा राहायला पण म्हणजे जागा नाही एवढी आहे. पनवेलला काय हाल होईल काय माहिती. आता भेटू डायरेक्ट आता माणगावला. आता मस्तगंधाचा थोडा राईड घ्या. इंजिनच्या बाजूला आहे हे बघा, एकच डबा सोडला फक्त हा. स्वतः फक्त एवढं मस्त होणार. पण बघूया आता पुढे काय होईल नक्की तुम्हाला सांगत आहे. आणि शेवटपर्यंत तुम्हाला जॅकेट पण दाखवीन वगैरे कसा आहे तो एकदम मस्त सुंदर असा. तर शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉग लास्टपर्यंत. मित्रांनो पाठी बघायला तर पनवेल स्टेशन आलेलं आहे आणि मी बसलो हँडिकॅपमध्ये. सो हँडिकॅप असा आहे हा डबा एवढीसा आणि इकडे पनवेल आहे स्टेशन. तर पुढे काय होईल अजूनपर्यंत हालचाल वगैरे काय नाही. सो बघूया आता फक्त राईट डायरेक्ट आता भेटू माणगावला. नंतर मग डायरेक्ट घरी. तर थँक्यू. काकांनी चॉकलेट दिले, काका चिपलेला उतरणार आहे. सो आता संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू लास्टपर्यंत डायरेक्ट घरी आणि माणगावला आमचं वगैरे कसं काय जे आता होईल ते. तर मित्रांनो फायनली पोहोचलो मस्त की गावी आता 7:30 वाजता. तर 6 वाजता आपल्याला मस्तगंधांनी माणगावला सोडलं. खूप मस्त एकदम वाटलं आणि मी लगेच म्हणजे अपंगाच्या डब्यात बसलो. पण काय नाही झालं, म्हणजे मला वाटलं येतील TC वगैरे आणि काय बोलतील, पण नशीब तिकीट वगैरे आली 85 तिकीट काढली ठाण्यावरून. सो मस्त आणि म्हणजे थोडं काम पण होतं ठाण्यामध्ये, लवकर वगैरे केलं. आणि मेन हा तुम्ही जॅकेट पाहताय एकदम मस्त की ना ब्लॅक आणि ऑरेंजमध्ये. तर खूप सुंदर. आणि इथं बघा रुबाबदार नाव आहे आणि पाठी आम्ही कोकण करा. आणि तो नवीन म्हणजे एकदम हा पॅटर्न आलेला आहे मस्त की. तुम्हाला पण नक्कीच हा पाहिजे असेल ना, नक्कीच मी मिनी ब्लॉग वगैरे म्हणजे सिनेमॅटिक शूट करीन ना तेव्हा नक्की सांगेन. आणि आता पण सांगतो. तर साहिल भोसले दादा, तर हा रत्नागिरीतील संगमेश्वर गावातला आहे. तर ह्याने खूप चांगले नवीन पॅटर्न घेऊन आलेले आहेत. असे आम्ही कोकणचे जॅकेट पहिला पण तो बघितला असेल, ब्ल्यू आणि ब्लॅक तो सेम, फक्त ह्याच्यामध्ये थोडासा बदल आहे. ह्याच्यामध्ये चेन वगैरे पण मस्त एकदम आहे आणि जम्बो वगैरे हातवले आहे तर एकदम मस्त. आणि इकडे चेन वगैरे पण आहे किसा विसाला. तर खूप मस्त वाटला मला पण, एकदम म्हणजे भारी वाटला. तुम्हाला पण पाहिजे असेल नक्कीच आपल्या बायोमध्ये लिंक आणि त्याचा फोन नंबर दिलेला आहे. तर इंस्टाग्रामवरती त्याची लिंक दिली आणि नंबर पण दिला. तर नक्कीच तुम्हाला पाहिजे असेल तर जाऊन नक्कीच कॉन्टॅक्ट करा. कारण ह्या महिन्यापर्यंत लास्ट आहे त्याचा. कारण पुढच्या महिन्यात सिमग्याची पण टी-शर्ट येणार आहे, त्याची पण येतील व्हिडिओ. आणि आपल्या निखिल दादाची पण येणार आहे सिमग्याची व्हिडिओ, त्याची पण वगैरे म्हणजे टी-शर्ट वगैरे. तर ते पण मस्त की तुम्हाला दाखवून वगैरे तुम्ही पण नक्कीच घ्या. आणि खूप म्हणजे कोकणातली घालायचं एकदम म्हणजे मस्त की. तर मला पण खूप वगैरे विचारतात. तर हा प्रवास आपला म्हणजे मेन ह्याच्यामुळे पण झालेला आहे. आणि थोडं पर्सनल काम पण होतं ठाण्यामध्ये, ते पण झालं. तर बॅक टू बॅक आपला सकाळी गेलो संध्याकाळी रिटर्न गावी पोचलो, असा प्रवास झाला. तर खूप मस्त की एवढाच ब्लॉगमध्ये होता. एवढा काय नव्हतं म्हणजे दाखवण्यासाठी, मेन फक्त हे आणि तेच होतं काम. तर ह्याचं मेन सिनेमॅटिक शूट्स इंस्टाग्रामवरती येईलच आपल्या कोकणकर सागर. तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बायोमध्ये दिलेलं लिंक. तर ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो. आवडलीच नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तो भेटूया झुमझाममध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये.